हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी मला पठाडे. तर आजची झाली, आता आजपासून झाली रोजची रुटीन चालू. तर आता काल आणलेले थोडेसे भांडे होते, पातेले बितेले, तर ते नेऊन देते वरला. पण मग काही काम नाही, कारण ज्याचे होते त्याचे नेऊन दिले का मोकळं होतं माणूस. घरात पसारा राडा नाही होत. तर गाडीवर जावं म्हणलं तर गाडी चालू आहे ना, यांना म्हणलं द्या गाडी चालू करून. तर ते झटून राहिले. 2 दिवसापासून गाडी बंद होती, तर ती चालूच व्हाय ना. बघते आता चालू करून होती का नाही. तर आपल्या गुलाबाच्या फुलाला पहा किती छान फुलं आलेत, भारी. आणि जास्वंदीला पण आज बरेचले फुलं आलेत, 5-6 फुलं आलेत. धुरकट कमी दिसू राहिले गण. आता क्लिअर दिसतं. कॅमेरा खराब पुसलेला नव्हता, त्याच्यामुळे ते धुरकट दिसत होतं. तर आता कपाशीत चक्कर मारायला जायचं होतं. ते महालक्ष्मीचं पाणी असतं ते घेऊन जायचं होतं, पण आता डोक्यावर मी कवा नव्हती एवढं मोठं, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही सायकलीवर न्या. तर ते जाणार होते सायकलीवर घेऊन, पण म्हणलं चला आता मी ना आधी हे त्यांचे भांडे हो रेडी चालू. आता काय होतंय काय मी पण तिकडून आता नेहमी मला चालू झाली पाहिजे. एक ह्या इथून चक्कर मारणे. त्यांना झाली चालू, पण मला तिकडून येताना चालू झाली पाहिजे. तर चला, मला तिथून आले कानातले पण काढून ठेवावं लागते, कारण एखादं जर साखळी तुटली बिटली कुठं पडलं ना, कामाच्या घाईत नाही लक्षात आलं ना, तर मोक्कार व्हायचे लाखाचे 12,000. तिथून आल्यावर काढते आता, कारण काल पण दिवसभर तेच चाललं होतं, महालक्ष्मीचं विसर्जन करायचं. त्याच्यामुळं मग काल नाही वेळ भेटला स्वतःकडे बघायला. काल तर मी डोकं विचारले पार 5:30-6 वाजता. काहीच आवरलं नव्हतं, नुसते आंघोळ केली, मेकअपच नाही केला, तशीच काम आवरीत बसले. काम पण म्हणजे काल एवढं नव्हतं, पण मग काल परदिवशी दमल्यामुळं काल लई थकल्यावानी झालं ते. तर मग झोपले, पण दुपारी थोड्या वेळ आळसल्यावानी झालं. म्हणलं चला आता ना, आज आळसल्यावानी करून उपयोग नाही. आज आपली ड्युटी आपल्याकडे घ्यावं लागन शेळ्यांची. तर मालक आरडते ते म्हणते रोजच माझ्याकडंच सगळं काम. 3रा पारा जावं लागन मग बकऱ्या घेऊन. तर चला भेटू वरती गेले. आता हे गेलेत वरती चक्करला, म्हणजे गाडी गरम करायला. त्यांच्याकडून तिथंच घेते रस्त्याला गाडी. आता मला आता पै जायचं लय जीवार येते. पहिलं म्हणजे कामाला तिकडं जातोय तसं नाही जीवार येत, पण असं चक्करला जायचं म्हणलं ना, मग मला जीवार येतं वरल्याकडे पै जायचं. आता तर थोड्या वेळ म्हणलं आराम पण करावं, पटकन गाडीवर जाऊन येऊ. आजचा सत्संग सांगा ना, सांगा वाटर काय बसून का थोडं म्हणून बाकी सुरळीत चालत आहे का आपला. किती आवाज द्यायचा नाही लाईव्ह नाही. हॅलो भजनी मंडळ लवकर या. नाव घ्या ना, प्रतिभा कोठे. हॅलो प्रतिभा कोठे, प्रतिभा कोठे, चला लवकर. विवेचन कोठे, जा लवकर आणायला. काय सांगतोय उलट
बोलो बोलो इकडे बोलो ना प्रतिभा येतात ना अण्णा तुमची वाट बघतोय तर मैत्रिणींना आजचा सत्संग गणेशापुढंच ठरला होता आमचा. तर भजनी मंडळ आमचं कोणी आलंच नव्हतं. आम्ही दोघीच पोहोचलेलो होतो तिथं. माणसं होते पण आम्ही दोघीच गेलो होतो गाडीवर. तर बाकीच्या यायच्या राहिल्या होत्या. तर आमच्या दोघीचं तोपर्यंत सुरू झालं होतं. तर गजाननाचा अभंग घेतला अगोदर आम्ही. पण आवाज थोडा जास्त चिरचिर करत होता. ते जोडाजोडीचं काम चालू होतं त्याच्यामुळं मग मी तिथं व्हॉईसवर घेतलं आहे. तर असं काही देवाच्या निमित्ताने काही गणपतीत म्हणा नवरात्रात म्हणा असे काही कार्यक्रम जर ठरले ना तर खूप भारी म्हणजे मनाला असं एक उत्सुकता वाटते की चला बुवा देवापुढं जायचं आहे नाही का. असं त्यावेळेस जरा वातावरण पॉझिटिव्ह असतं फ्रेश असतं त्याच्यामुळं जायला पण थोडी उभडी येते. आणि आज काय झालं नेमकंच सकाळी तर ठरलं होतं माझं आणि ह्या काकीचं पण नेमकं काय झालं पावसाने थोडीशी हे केली. पाऊस आला मध्येच तर मग म्हणलं आता नाही जाणं होणार. पण परत संध्याकाळी प्लॅन ठरला की जायचं आहे म्हणलं. त्यांचा फोन आला मला की जायचं आहे आपल्याला चल. तर मी इतकं पटपट आवरलं आणि नेमकं एकादश होती. एकादशीच्या निमित्ताने म्हणलं होऊन जाईन आजचा सत्संग. कारण हे सत्संग बसायला आहे ना सगळे जोडीदार म्हणजे बाया सारख्या लागतात. पण आमच्या वस्तीवर तसं नाही. सगळ्यांना कंटाळा येतो. पण बळच आम्ही दोघीजणी उभडे राहून त्या निदान आमच्या पाठीमागं म्हणायला का व्हायना आम्ही तयार करीत असतो. तर येत्याच सगळ्या बसतो थोड्या वेळ तेवढे 10, 10:30, 11 वाजेपर्यंत. रात्रीचा कार्यक्रम 10:30 वाजता झाला. रंगला तर भरपूर होता. झाला असता बरेच वेळ पण लाईट गेली त्याच्यामुळे मग थोडक्यात आवरून घेतलं. तर मग नंतर सगळ्या आल्या. श्रीपती एका जनातरी श्रीपती येतो यशोदेसी का कुलसी येतो यशोदेसी का कुलसी आई कुणाचं आई कुणाचं आई कुणाचं आई नको आई मजला मारू नको आई कुणाचं आई नको. तुम्ही ठेवला का नाव काय होतो ना चलो या चलो आतमध्येच राहतो काही खेळते कुलूप लावून तर निघायच्या वेळेला सगळे स्पीकर बिकर आतमध्ये ठेवायची गडबड चालली होती. तर बाहेर थोडा अंधार होता. एवढी क्लॅरिटी नाही आली शूट करताना. पण चला घेतलं थोडंसं. तर त्यात सकाळी ताईंनो थोडासा सकाळचा ब्लॉक येतो आहे तुम्हाला आजचा. तर आज आपल्या शेळीने 2 असे सुंदर बाळ दिलेले आहेत. आणि म्हणतात ना गाईचं शेळीचं करडू लवकर उठतं तर ते बघा लगेच उठायची घाई पण त्यांची. तर छान बारकले छोटले 2 मेहमान आज आपल्या घरात आलेले आहेत. आणि अजून येणार आहेत 2 शेळ्या आहेत गाभण पण आता त्यांना टाईम आहे. तर हे 2 आलेत. एक मुलगा एक मुलगी झालेली आहे आपल्या शेळीला. तर आज तिचंच काय म्हणतात ना डिलेवरी करण्यात माझा वेळ गेला. तर ते जोपर्यंत असे बारीक आहेत हे तोपर्यंत इतकं छान वाटतात ना. तर चला मैत्रिणींनो हा होता आपला ब्लॉग. छोटासा लाईक करा शेअर